लक्ष्मी वदेहो पुरुषोत्तमा, अगाध तुमचा महिमा. तो ऐकता कर्मा कर्मा, पासाव मुक्ती होती की. तरी ऐका एक प्रश्न, स्वामी राया असे देख. शरीर झालिया अशक्त, न घडे देख स्नान विधी. लक्ष्मी मातेने भगवंताला प्रश्न केला, देवा अहो शरीर थकलं की स्नान दान या सगळ्या गोष्टी करायच्या तितक्या सहज होत नाहीत. जया ते मुख्य नाही स्नान, तयाने काय करावे दान. तरी निर्फळ तो जन्मोन, भूभार केला तेने पै. भगवान म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे लक्ष्मी, की अशक्त आहे, दरिद्री आहे. आता इच्छा त्याच्या मनात खूप आहे, मग त्यांनी काय करावं. शक्ती जरी नाही शरीरी, आणि धनतेही नसे पदरी. इच्छा ते उद्भवलीसे अंतरी, करावे परोपरी व्रतायते. त्यांनी जे व्रत करायचं ते मी तुला सांगतो. शृणु साध्वी प्रवक्ष्यामि, लोकानुग्रहकारिणी. सम्यक प्रश्न कृत सर्व, लोकोपकृतिकारकः. तुझ्या या प्रश्नाने नक्कीच सगळ्यांचंच कल्याण होणार आहे. ज्याच्या मनामध्ये असं वाटलं की खरंच आहे आपण शरीराने आणि धनाने देवाची सेवा नाही करू शकत, काहीतरी यातनं मार्ग निघून आपलं कल्याण झालं पाहिजे, असा पहिल्यांदी विचार त्याच्या मनामध्ये. ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वहिले भामिनी. मनामध्ये वाटलं त्याच्यासाठी मुख्य क्रिया तुला सांगतो. हरेर नाम कीर्तनम कथितम बुधई. येन केन प्रकारेण सर्व कामाप्ती साधनम. येन केन प्रकारे बाकी काहीही शक्य झालं नाही तरी त्यांनी नामस्मरण करावं. भगवंताच्या चिंतनाने, भगवंताच्या नामस्मरणाने त्यांनी बाकीचं काहीही जरी केलं नाही तरी शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही. अखंड भगवंताच्या नामाचं चिंतन करावं. याचं फळ काय तर हे बघ लक्ष्मी, कोटी गोदानाचे फळ पाही. कोटी गायी दान दिल्या, जन्मवरी तीर्थ केले नाही. जन्मभर तीर्थयात्रा जमली नाही. अपार दान दिधले स्वगृही, खूप दान पुण्य केलं, पण तुळना नाही नामासी. हे पुण्य एका पारड्यात आणि भगवंताच्या नामाचं स्मरणाचं पुण्य एका पारड्यात. कृष्ण कृष्णेति कृष्णेति, प्रत्यहं वक्ति वै कलौ. नित्यं यज्ञायुतं पुण्यं, तीर्थकोटी फलम लभेत. कोटी यज्ञाचे फळ भगवंताच्या नामस्मरणाचं. अगं काय सांगावं मंडळी, तुकाराम महाराजांनी सुद्धा फार सुंदर लिहिलंय. नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊली. रस्त्याने चालताना जरी देवाचं नाव घेतलं तर यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. नाम घेता ग्रासो ग्रासी, तो नर जेवियला उपवासी. जेवताना प्रत्येक घासाला देवाचं नाव घेतलं तर उपवास केल्याचं पुण्य मिळतं. पण आदरणीय गंधे महाराज सांगायचे की गप्पा मारत साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरी पण उपवासाचं फळ मिळेल सांगता येत नाही. मंडळी, नामाचा अपार महिमा आहे. किती नामाचा महिमा सांगावा आपल्याला माहिती आहे. संत सेना महाराज नामाचा काय महिमा सांगतात. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. नामस्मरणाचा अधिकार पापांचे डोंगरच्या डोंगर जळतात. माऊली सुद्धा हरिपाठात म्हणल्यात, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. अनंत पाप राशी नामस्मरणाने लयाला जातात. कशा प्रकारे तर ते म्हणले, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. ज्याप्रमाणे गवताच्या पेंढ्यांचे ढीकच्या ढीक एका ठिणगीने जळतात. शेतामध्ये मागचं पीक नेमकी येऊन गेलं, उरलेला काडी कचरा, वाळलेलं गवत, नांगरून काढलेलं
जमिनीतले मूळ हे याच्या पेंढ्याच्या पेंढ्या शेताला एका बाजूला रचलेल्या होत्या. एक शहरातनं गेलेला मुलगा त्या शेतकरी भाऊला विचारत होता, म्हणलं दादा, अहो हे एवढे उंचच्या उंच डोंगरासारख्या या पेंढ्या आता ह्या तुम्हाला शेतातनं बाजूला नेऊन कचऱ्यात टाकायचे कितीतरी ट्रॅक्टर टाकावे लागतील. त्यांनी पाहिलं नाही बाबा, कुठेच नेऊन टाकायचं नाही. त्यांनी पाहिलं मग हे सगळं, त्यांनी पाहिलं हे इथेच आता पेटवून द्यायचं. त्या मुलाने प्रश्न विचारला, म्हणलं बाबा आता हे इतकं सगळं जाळायचं म्हणल्यावरती तुम्हाला 2-3 सिलेंडर तर नक्कीच लागतील. शेतकरी दादा हसला, म्हणला अरे एवढ्या सगळ्या जरी ढीग जाळायचा असला पेंढ्यांचा तरी सुद्धा एक ठिणगी जरी एका याच्यावर टाकली तर हे बाकीचे सगळे ढीग वेगळे जाळायची गरज नाही, ते आपोआप पेट घेतात. तसं प्रारब्ध कितीही खडतर असलं, कितीही दुर्दैव असलं, कितीही संकट असले, कितीही माणसाच्या जीवनामध्ये कष्ट असले तर ते तृण अग्नी मिळे समरस झाले. ज्याप्रमाणे ठिणगी पडली की सगळ्या गवताचा ढीगच्या ढीग पेटला, त्याप्रमाणे प्रारब्धाचं सगळं दुष्कृत्य नामस्मरणाने जळायला लागतं. आणि मंडळी जेव्हा जळायला लागतं ना, तेव्हा तो नामाचा विशेष आनंद आपल्याला मिळतो. त्या नामाचा महिमा भगवान सांगतायत, हे लक्ष्मी घोरे कलियुगे प्राप्ते सर्व धर्म विवर्जिते हरि कीर्तनमेवात्र संपूर्ण फलदायकम हरैर्नामैव नामैव नामैव मम जीवनम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. अनेक गोष्टींनी जी गती मिळणार नाही ती गती भगवंताच्या नामाने नक्कीच मिळणार आहे. लक्ष्मीने बघितलं, प्रभू यदर्थी इतिहास बरवा, असा एखादा इतिहास सांगा नामस्मरणाने ज्याचं कल्याण झालं. भगवान सांगतायत, उत्तर देशी नर्मदा तीरी भूसूर नामे एक नगरी तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी. नर्मदा नदीच्या काठावरती एक भूसूर नावाची नगरी, तिथे एक सदाचारी विप्र राहत होता. अधिकारी होता, ज्योतिषी होता, जाणकार होता. त्याची बायको सुद्धा कांता तयाची पाहता नामे सावित्री परम पतिव्रता. परम पतिव्रता त्याची पत्नी, अवघा वेळ संसार धंदा करिता नाम तत्वता न सोडी. पतिव्रता धर्म तर पालन करत होतीच, पण भगवंताचं नामस्मरण अखंड. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. तिच्या जे काही हाताने काम मुखाने भगवंताचं नाम. जे गोंदवलेकर महाराज म्हणले ना की चित्तात समाधान हेच खरं परमार्थाचं साधन आहे. मुखाने भगवंताचं नाम, हाताने प्रपंचाचं काम आणि चित्तात समाधान, या तिन्ही गोष्टी तिच्याकडेही त्याच पद्धतीत होत्या. पण तिचा पती मात्र तसा नव्हता. पती तिचा परम धनागळा, असे आगळा कृपण, अतिशय कंजूस. पोटान खाय पुरते अन्न, पोटभर कधी जेवला सुद्धा नाही. असतात मंडळी जगामध्ये असे सुद्धा कंजूस माणसं असतात. आणि तेव्हा नाही, आता सुद्धा अनेक ठिकाणी हे पाहायला मिळतं. पोटान खाय पुरते अन्न, साचलेची साची तसे धन, कोणी दिधल्या वस्त्र नूतन. अहो कोणी वस्त्र दिलं जरी नवीन, स्वतः नेसायचं तर तो ते विकून टाकायचा. ऐसे धन संग्रहिता पाही, असं त्यांनी संग्रह करून धनाचा साठा केला. किती? सप्तकुंभ साचले स्वगृही, सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ. सुवर्ण मोहरा 7 कुंभ भरून त्यांनी साचवल्या. कधीही अगदी कुलाचार नाही, कुलधर्म नाही. त्याच्या बायकोला फार वाईट वाटायचं. तिने बघायचं एवढं धन आहे पण काय करावे ऐसियास, नेणे कधी हे सुग्रास. ऐसियाचे देवी संगतीस, कापा घातले मज लागी. अशाची संगत देवानी मला दिली. काय बरं, इतक्या सगळ्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या धनाचा आपल्याला थोडा सुद्धा उपयोग होत नाही. सतत मनामध्ये तिच्या वाईट वाटत राहायचं की एवढे पर्व काळ येतात, एवढे लोक भगवंताची तन मन धनाने सेवा करतात, पण आपला पती मात्र थोडाही धनाचा संचय भगवंता करता खर्च करत नाही. अहो जाऊ द्या देवा करता, पण स्वतः करता तरी
वामन पंडितांनी फार सुंदर सांगितलंय की द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, की दान भोग अथवा तिसरा विनाश. आपण साचवलेलं द्रव्य एक तर दान करा, उपभोग घ्या, नाही तर शेवटचा त्याचा मार्ग नाश नक्की आहे. याच तिला सारखं वाईट वाटायचं. एक दिवस एका ग्रामाधिकाऱ्याने शेजारच्या गावामध्ये मोठं अन्नछत्र आयोजन केलं. ह्या गुरुजींनाही त्याचं आमंत्रण द्यायला तो आला, पण गुरुजी घरी नव्हते. पत्नीने सांगितलं आल्यावर पाठवून देईल. तो निघून गेला. हा बाहेरून थकून भागून आला. याला पाणी प्यायला द्यायला लागली. तोंडाने तिने सांगितलं की शेजारच्या गावातलं आमंत्रण आलंय. तो ताडकन उठला. बरं उठला तर उठला, पाणी सुद्धा नाही म्हणला. रस्त्याने झरा लागेल, मी रस्त्याने पाणी पिऊन घेईल, पण तिथे गेल्यावरती पळी पंचपात्र धन मिळेल म्हणून तो निघाला. बायकोला फार वाईट वाटलं. तिने पाहिलं एक साखर घालून दूध त्याच्याबरोबर झारीमध्ये दिलं. म्हणलं रस्त्यात जर वाटलंच तुम्हाला तहान लागली तर प्या. पिण्याकरता ते दिलंय. तो घेऊन बरोबर निघाला. ऊन म्हणतं मी थकलाय. एका झाडाखाली बसला. वाटलं त्याला की बायकोनी दिलंय, पिऊन घेऊ. तोंडाला झारी लावली आणि त्यात दूध तोंडात पडल्याबरोबर त्याचा संताप झाला. त्यांनी पाहिलं अरे 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 बायकोनी वाटोळ केलं म्हणलं सगळं. का? कारण ह्याला वाटलं होतं त्याच्यात पाणी दिलं, पण त्याच्यामध्ये साखर मिश्रित दूध मिळालं. म्हणल्यावर यांनी पाहिलं साखरेचा आणि दुधाचा सत्यानाश केला. बरं प्यायचं नाही म्हणून यांनी शेजारी ओतून दिलं. योग असा की ते एका वारुळावर पडलं. असं असतं मंडळी, आपण केलेलं यत्किंचित कर्म कधी पुण्याचं काम करेल सांगता येत नाही. यांनी ते दूध टाकलं, ह्याला प्यायचं नव्हतं म्हणून टाकलं, पण बायकोच्या पुण्याईने योगायोगाने त्या विळामध्ये नाग होता. साधा नाही, शेष नाग होता. त्याने ते दूध प्राशन केलं. प्रसन्न होऊन याला उभं राहून आशीर्वाद दिला की हे विप्रा, काय तुझी इच्छा असेल ते माग. त्यांनी पाहिलं बाबा हे कस काय. त्यांनी सांगितलं मी तृप्त झालो, तू मला दूध पाजलं म्हणून मी तृप्त झालो, तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो. मंडळी हे सगळं नामस्मरण, जेव्हा तुम्ही नामस्मरण करायला लागतात तेव्हा जीवनामध्ये अशा घटना अशा घडतात की त्या आपल्याला उपयोगाच्या फायद्याच्याच ठरतात. त्यांनी पाहिलं, म्हणलं मी तर नाही काही, पण मी माझ्या बायकोला विचारून येतो. घरी आला. तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष, संतुष्ट झालो मानस दुग्ध प्राशने तुझ्या. घरी आला. बायकोला विचारलं अशी अशी घटना घडली. मंडळी बायकोनी काय म्हणले, त्यांना म्हणा तुम्हाला जे काही आशीर्वादात द्यायचं असेल ते द्या. यांनी आलाय, नमस्कार केला शेषाला आणि म्हटला बायकोनी सांगितलंय की तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. त्यांनी पाहिलं बाबा तुझी बायको मोठी हुशार आहे. त्यांनी आशीर्वाद दिला. शेषाची स्वारी गुप्त झाली. हा परत निघाला, कारण संध्याकाळ होत आली. त्याने बघितलं आता तिथे तर काही जेवण आपल्याला मिळणार नाही, पण एका क्षणामध्ये याची बुद्धी काय म्हणते माहितीये की अरे आता नाही तिथलं जेवण, आज अनिशा उपवास घडलाय, तर आज आपण घरी, अनिशा शनी प्रदोष आहे, आपल्या घरी अन्न संतर्पण करू. म्हणून घरी आला. मनातली इच्छा बायकोला बोलवून दाखवली. बायकोनी अन्नधान्याची सिद्धता केली आणि संध्याकाळी गावातले सगळे विप्र मंडळी जे जे जमतील त्या सगळ्यांना अन्नदान केलं. मंडळी कधीही कवडी सुद्धा धर्माकरता देवाकरता न खर्च करणारा विप्र क्षणामध्ये बुद्धी पालटली आणि क्षणामध्ये त्याची जी सद्वासना झाली, त्यांनी जे काही पुण्य कर्म केलं त्या पुण्य कर्मामुळे त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. असा नामाचा महिमा आहे. हे तव दंतकथा न म्हणजे, लेखक म्हणतायत ही दंतकथा नाहीये हो. अहो प्रत्यक्ष पद्म पुराणामध्ये आलेल्या ह्या गोष्टी दंतकथा नाही. विश्वास, नामस्मरणावरती विश्वास ठेवा. या कलियुगामध्ये नाम आहे आदि अंती, नाम हेची सार. नामस्मरण करून आपलं जीवन एका उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचवल्या जाईलच. त्यासाठी नक्कीच नामाचा आधार घेऊ. आणखीन कोणाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे उद्धार झाला उद्याच्या चरित्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करू.